खंड 12वा निवात कवच युद्ध पर्व भाग 17वा. अर्जुन सांगतोय की दानव स्वतः अदृश्य राहून माझ्यावर आणि मतालीवर भ्रमतंत्राचा वापर करून युद्ध करत होते. तरीसुद्धा गांडीवातून सुटलेले बाण त्यांची डोकी धडापासून वेगळी करण्यात यशस्वीही होत होते, कारण त्या बाणांना दानवांच्या वासाशी मी जोडलेलं होतं. जिथे तो दर्प असे तिथे ते बाण जाऊन भेद करीत होते. त्यांच्या अदृश्य असण्याने माझ्या बाणांवर काहीही परिणाम होत नव्हते. त्यानंतर तो निवात कवच भ्रमतंत्र सोडून त्यांच्या नगरात गेले. जेव्हा ते सगळे पळून गेले आणि सगळं मला दिसायला लागलं, मी तिथे मरून पडलेले अगणित दानव मृत होऊन पडलेले पाहत होतो. तिथे तुटलेले हात, पाय, डोकी असं सगळं पडलेलं होतं. त्याशिवाय मौल्यवान दागिने, जिरोटोप, चिलखतही विखरून पडलेली होती. ते दानव आता त्यांच्या नगरीतून पृथ्वीच्या पोटात शिरत होते. मी जेव्हा त्यांच्याशी लढत होतो ते मात्र त्यांची सामुग्री गोळा करण्यात निर्वाणीचं काम करत होते. त्याशिवाय त्यातील काही माझ्या घोड्यावर दगड फेकून मला थांबवण्याचं कामही करत होते. माझ्या भोवती जे मोठे दगड पडत होते त्यामुळे माझ्या रथाभोवती एक डोंगरच तयार झालेला होता. मी आणि माझा सारथी रथाबरोबर त्यात बंदिस्त झालेलो होतो. त्या दगडांच्या ढिगाऱ्यातून रथ काढणं खरोखरीच मुश्किल झालेलं होतं. त्यामुळे ते आकाशात उडूसुद्धा शकत नव्हते. दानवांनी स्वतः अदृश्य राहून आमच्यावर आकाशातून दगड फेकण्यास सुरुवात केली. तेवढ्यावर ते थांबले नाही आहेत, तर जमिनीतून त्यांनी माझ्या घोड्याचे पाय पकडून खेचण्यास सुरुवात केली. त्यामुळे ते त्यांचे पायही हलवू शकत नव्हते. रथाची चाकंसुद्धा त्यांनी जमिनीतून पकडून ठेवली होती. अशा रीतीने आम्हाला जायबंद केल्यानंतर ते नव्या जोशात माझ्यावर हल्ला करून आले. त्या दगडांच्या माऱ्यामुळे मी आणि माझा रथ त्यामध्ये फसलो गेलो. मतालीला समजलं की मी आता हतबल झालेलो आहे. ते पाहून तो मला म्हणाला, अहो धनंजय, अशा माऱ्याला घाबरून जाऊ नकोस. ते सगळं खोटं आहे. तू तुझं वज्र काढ आणि त्याचा वापर सुरू कर. ते ऐकल्यानंतर मला थोडासा धीर आला आणि मी वज्र काढलं. ते वज्र काढलं मात्र त्याबरोबर माझं गांडीव घेतलं आणि त्याच्या मदतीने वज्राचे काटेरी भाले मी त्या दगडांच्या ढिगाऱ्यावर नेम धरून मारले. ते मंतरलेले होते, त्यामुळे ते बाण त्या सभोवार पसरलेल्या भ्रमाचा मोड करून टाकतात. त्यानंतर ते वज्र त्या निवात कवचांच्या प्रचंड प्रमाणात नाशही करतं. तो दगडांचा ढीग नाहीसा होतो, कारण तो मुळातच नव्हताच ना. त्या माऱ्यात प्रचंड आकाराचे दानव कोसळून पडत होते. आता त्यांचा ढीग तयार झाला होता. आमचे घोडे आणि आमचा रथ जमिनीत खेचून नेणाऱ्या दानवांचा त्या वज्राने पाठलाग केला. त्यांच्यावर जबरदस्त हल्ला केला. त्यामुळे त्यांच्या हातातून ते घोडे आणि रथ दोन्हीही मोकळे झाले. विशेष म्हणजे त्या धुमश्चक्रीत त्या माझ्या घोड्यांना आणि रथाला अजिबात म्हणजे काहीही इजाही झालेली नव्हती. त्यांनी मला खरोखर नवल वाटलं. ते पाहून माझ्याकडे पाहत मताली हसत म्हणाला, अहो अर्जुन, देवांनासुद्धा वज्र अशा प्रकारे सोडता आलेलं नाही आहे. तुम्ही तर कमालच केलीत. तुझ्या धाडसाचं कौतुक खरोखर केलंच पाहिजे. जसे ते सगळे दानव मृत झाले त्यांच्या बायका आक्रोश करायला लागल्या. कर्कोच्यासारख्या त्या ओरडत होत्या. त्याची दखल न घेता आम्ही आता त्या नगरात प्रवेश केला. आमचा मोरपिशी रंग असलेला रथ येताना पाहून त्या कुठे पसार झाल्या ते काही कळलं नाही. त्या धावणाऱ्या बायकांचे दागिने खाली पडत होते. त्या घाबरलेल्या बायका त्यांच्या सोन्याच्या घरात शिरल्या. त्या घराच्या बांधकामात रत्न वापरलेली होती. मी तर ती सोन्याची नगरी पाहून थक्कच झालो. स्वर्गापेक्षाही ती नगरी जास्त वैभव संपन्न होती. ते पाहून मी मतालीला विचारलं, देव अशा का घरात राहत नाहीत? मी त्यांना म्हणालो की हे नगर पुरंदरांच्या नगरापेक्षा कितीतरी उच्च दर्जाची आहेत. ते ऐकल्यावर तो म्हणाला, फार प्राचीन काळी हे शहर देवांचंच तर होतं. फार प्राचीन काळी झालेल्या युद्धात ह्या निवात कवचांनी देवांना हरवलं आणि त्यांच्या नगरांचा ताबा घेतला. निवात कवच दानव जरी असले तरी फार मोठे तपस्वी आहेत. फार मोठी तपस्या करून ते ब्रह्माला प्रसन्न करून घेत आणि त्यामुळे त्यांच्यापुढे देवांचं काहीही चालत नव्हतं. निवात कवच हे दानव ब्रह्माच्या दानू नावाच्या मुलीची अपत्यच आहेत. त्यामुळे प्रजापतीला त्यांच्याबद्दल मायाच आहे. त्याचा तो फायदा घेतच असत.
दानू वेळोवेळी त्यांना विशेष अधिकार मिळवून देत असे. दानूची आणि दितीची मुलं म्हणजे दैत्य आणि राक्षस शिवाची सेवा करत असतात. अशा सगळ्या गोष्टींचा त्यांना फायदा होत असतो. ब्रह्म आणि शिव त्यांना खुश होऊन वाटेल तो वर देत असत. देवापासून त्यांना अभय असे आशीर्वादही मिळालेले आहेत. ते समजल्यावर शक्राने ब्रह्माकडे तक्रार केली. तो ब्रह्माला म्हणाला, तुम्ही आमचं हित न पाहता त्यांच्या तपस्येवर संतुष्ट होऊन काही वाटेल तो आशीर्वाद कसा काय देता? त्या आशीर्वादानुसार इंद्राला या दानवांना काही मारता येत नव्हतं, पण तू त्यांना मारू शकत होतास, कारण तुझ्यापासून ते अभय नव्हतं. म्हणून इंद्राने तुला हे करायला सांगितलेलं आहे. अरे भरत कुळाच्या सुपुत्रा, तू अगदी योग्य वेळी आलास बघ, आणि त्यांचा तू पुरता विमोडही केलेला आहेस. त्या कामासाठीच तर इंद्राने तुला स्वर्गात राहण्यास बोलावून घेतलं आहे आणि तुझी बडदास्त राखलेली होती, तुझी मर्जी राखली होती आणि तुझे लाडसुद्धा केले होते. ते काम तू यशस्वी केलेलं आहेस. अर्जुन पुढे सांगतोय की अशा रीतीने निवात कवचांचा नाश केल्यानंतर आणि ती नगरी काबीज केल्यावर मी आणि मताली दोघंही स्वर्गात आमच्या घरी गेलो. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 17वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 18. अर्जुन पुढे सांगतोय, आम्ही परत येत असताना मी आकाशात अधांतरी अशी एक नगरी पाहिली. ती दुरून पाहू शकलो आणि मी मतालीला त्याबद्दल विचारलं. तो म्हणाला, ते आकाशात अधांतरी असलेलं शहर अतिशय सुंदर आहे. त्यातील झाडांवर रत्न फळांसारखी लागतात. त्या नगरात असे सुंदर पक्षी बागडत असतात जसं कुठेही तुम्हाला पाहायला मिळणारच नाहीत. ते पक्षीही विलक्षण दिसतात. त्यांचं गाणं सुमधुरच आहे. ते शहर सूर्यासारखं तळपत होतं. त्याला 4 प्रवेशद्वारं होती. ते दैवी प्रकारचंच होतं. त्यांच्यासारखे काहीही पृथ्वीवर असणं शक्यच नाही. तो पुढे सांगत होता, त्या शहरात रुंद रस्ते आहेत, ठिकठिकाणी कमानी आहेत, त्यातील घरं उंच मनोऱ्यासारखी आहेत. ती एक अभेद्य नगरी आहे. त्याची गोष्ट तुला सांगतो. ते नगर पौम्य आणि कलंकज जातीच्या राक्षसांचं आहे. त्यातील वैभव अवर्णनीय आहे. त्या झाडांना रत्न फळांसारखी लटकत असतात. इतकं त्याचं वैभव आहे, असं तुला कुठेही मिळणार नाही. त्याशिवाय खाण्याची फळंसुद्धा त्या झाडावरच येत असतात. त्या नगरात कुठेही सापडणार नाहीत असे विचित्र प्रकारचे पक्षीही आढळतात. त्या शहराचे निवासी राक्षस आहेत आणि ते तिथे मजेत राहत असतात. अंगावर दागदागिने, गळ्यात माळा हे सगळं घालून ते मिरवत असतात. त्यांना कोणाचंही भय नसतं, कारण त्या शहराची निर्मिती प्रजापतीच्या 2 मुलींनी त्यांच्याच अपत्यांसाठी केलेली आहे. पुलमा आणि कलका अशी त्यांची नावं आहेत. त्या दोघीही बहिणींनी हजारो वर्ष कठोर असं तपश्चरण केलेलं आहे आणि ब्रह्माची कृपा मिळवून घेतलेली आहे. त्यांनी असाही आशीर्वाद मिळवलेला आहे की त्यांच्या अपत्यांना कोणाचाही त्रास होणार नाही. त्यांना कधी दुर्दैवाला सुद्धा सामोरं जावं लागणार नाही. त्यांना कोणी युद्धात पराजितही करू शकणार नाही. देवसुद्धा त्यांच्या वाटेला जाणार नाहीत. इतर प्रजातीचे राक्षस आणि पनंगसुद्धा त्यांना त्रास देणार नाहीत. त्यांची अपत्ये सदैव सुखात आणि सुस्थितीतच राहतील. त्यांची वस्ती आकाशात स्वर्गासारखीच असेल. त्यांना समृद्धी सदैव लाभेल. त्यांना कोणी गंधर्व, महर्षी, यक्ष त्रासच देणार नाहीत. असा मोठा सर्वव्यापक आशीर्वाद त्यांनी त्यांच्या मुलांसाठी मिळवलेला असल्यामुळे त्या नगरात सदैव आनंदी आनंदच असतो. तो आशीर्वाद सिद्ध व्हावा म्हणून स्वतः ब्रह्मदेवांनी ते शहर त्या दोघींच्या मुलांसाठीच उत्पन्न केलेलं आहे. त्या नगरात जगण्यासाठी जरुरी असणाऱ्या सगळ्या चीजा मुबलक प्रमाणात सदैवच असतात. कशाची काहीही कमीच नसते. तिथे कोणाला आजार, दुःख, पीडाही नसतात. त्यांच्या नायकाचं नाव हिरण्यपूर असं आहे. त्या शहराचे निवासी पौम्य आणि कलंकज या जातीचे राक्षस असतात. त्या शहराचं संरक्षण करण्यासाठी बलाढ्य अशा असुरांची नेमणूक केलेली असते. देवांच्याकडून त्यातील कोणीही आजवर मारला गेलेलाच नाही आहे. त्यामुळे ते सगळे मजेत राहत असतात. ते पूर्ण समाधानी आहेत. फार वर्षापूर्वी ब्रह्माने त्यांचा नाश माणसांच्या हस्ते करायचं योजलेलं होतं. आणि तू तर मर्त्य माणूस आहेस.
त्या वज्राच्या मदतीने त्या अभेद्य आणि बलवान अशा कलकंजांचा नाश सहज करू शकशील. अर्जुन पुढे सांगत आहे, अहो युधिष्ठिर, मला ते ऐकून गंमत वाटली आहे की त्या राक्षसांचा नाश देव करू शकणार नाहीत. मी मतालीला म्हणलो, चल आपण त्या नगराकडे जाऊयात. मी माझ्याकडे असलेल्या आयुधाने त्या इंद्राचा द्वेष करणाऱ्यांचा नाशच करून टाकतो. असे कोणीही नाही जे देवांचा मत्सर करतात, त्यांना मी मारू नये. ते माझं ऐकल्यावर मतालीने आमचा रथ त्या हिरण्यपूरच्या नगराकडे वळवला. मला जवळ येताना पाहून दितीची मुलं त्यांच्या शस्त्रसज्ज पेहरावानिशी माझ्या रथावर चालही करून आले. ते प्रगत दानव त्यांच्या धाडसाचं प्रदर्शन करायला लागले. त्यांनी त्यांच्या नगराच्या संरक्षणासाठी त्यांच्याकडे असलेल्या हत्यारांनी जसे भाले, दुधारी तलवारी, सोटे आणि फरशा आमच्यावर चाल केली. ते झाल्यानंतर मला माझ्या संरक्षणासाठी माझ्या गांडीवातून बाणांचा वर्षाव करायला लागला. तरीसुद्धा त्यांनी माझ्या वाहनाला घेरा टाकला. तरी माझा हल्ला जोरात चालूच होता. ते पाहिल्यावर ते राक्षस, ज्यांना युद्धाचा सरावही नव्हता, ते पळून जायला लागले. ते गोंधळून गेलेले दिसले. त्यांच्या घाई गर्दीत ते एकमेकांवर आदळून त्या धक्क्यानेच खाली कोसळत होते. माझ्याकडील आग ओकणाऱ्या बाणांनी मी त्यातील बऱ्याच दानवांची डोकी देखील उडवली. माझ्या अशा अचानक झालेल्या हल्ल्याने अस्वस्थ झालेले दानव त्यांचं शहर उंच आकाशात उडवतात, जेणेकरून ते माझ्यापासून दूर जातील. त्यांना त्यांच्या नेहमीच्या भ्रमतंत्राचा वापर माझ्यावर त्यांनी करण्यास सुरुवात केली. ते उंच आकाशातून दूर जात आहेत माझ्या रथापासून. ते पाहिल्यावर मी मात्र माझ्या गांडीवातून जोराने बाणांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांचं नभात आणखीनच उंच जाणं थांबलं. त्यांना मिळालेल्या ब्रह्माच्या आशीर्वादामुळे ते तिथेच सुरक्षित झाले. ते शहर कुठेही जाऊ शकत होते. त्याचा पाठलाग करणं माझ्या रथाला तर काही शक्य नव्हतं. ते पृथ्वीत मातीत घुसले आणि त्यानंतर तिथून ते पाण्यातही बुडाले. असं करणं माझ्या रथाला तर काही शक्य नव्हतं. तरीसुद्धा त्या इंद्राच्या अमरावतीसारख्या दिसणाऱ्या नगरावर हल्ला करतच होतो. माझ्या तशा सततच्या माऱ्यापुढे ते काही टिकाव धरू शकले नाहीत आणि त्यांचं शहर पृथ्वीवर जाऊन कोसळलं. ते सारखाच माझ्याकडून मार खात होते. त्यांनी त्यांची गिधाड पक्षासारखी दिसणारी विमानं बाहेर काढली. माझ्या बाणांपुढे ते मात्र फार काळ टिकू शकले नाहीत. ती 60,000 विमानं एकामागोमाग एक अशी पृथ्वीवर कोसळायला लागली. मी ती सगळी विमानं नष्ट केली, परंतु मला समजलं की ते राक्षस माणसांकडून मारले जाणं शक्य नाही. सागराला जशी भरती येते ना, तसे ते पुन्हा चढाई करण्याच्या तयारीलाच लागलेले होते. माझ्यावर त्यांची राक्षसी आयुधं त्यांनी नेम धरून ठेवलेली होती. मी सुद्धा त्यांच्या हल्ल्याला प्रतिसाद देण्याच्या तयारीतच राहिलेलो होतो. अक्षरशः हजारांच्या संख्येने ते अजिंक्य राक्षस त्यांच्या सजवलेल्या गाड्यांतून माझ्या दिशेने येत होते. त्यांची युद्धाची तयारी आणि त्यांच्याकडे असलेली अजब दिसणारी आयुधं पाहून माझी चांगलीच करमणूक होत होती. त्यांच्या अंगावरचे दागिने माझं विशेष लक्ष वेधत होते. माझे बाण त्यांच्यावर जाऊ शकत नव्हते. त्यांचं आक्रमण मात्र वाढतच होतं. ते समजल्यावर मी थोडासा घाबरलो. ते मला घाबरवण्याचंच काम करत होते असं मला वाटलं, कारण ते सुद्धा माझ्यावर हल्ला करत नव्हते, नुसताच मला गराडा घालून होते. मी रुद्राला विनवणी करू लागलो. माझी प्रार्थना रुद्राने ऐकली असावी, कारण मला एक 3 डोकी असलेला माणूस दिसायला लागला. त्याला 6 हात होते. त्याच्या अंगावर साप फिरत होते. त्याचे केस म्हणजे साक्षात अग्नीच्या ज्वाळा असाव्यात अशाच होत्या. तो मला म्हणाला, माझं रुद्र नावाचं शस्त्र आहे, ते नेम धरून त्या जमलेल्या राक्षसांवर सोड. मी शंकराचं स्मरण करून ते आयुध नेम धरून त्या राक्षसांच्या सैन्यावर सोडलं. त्या रुद्राने ते सगळे राक्षस ठार मारले गेले. पण ते होताना मला विलक्षण अनुभव आले. ते सांगतो, मला हजारो हरणं, सिंह, वाघ, अस्वल, रेडे, सर्प, नाग, गुरं, ढोरं, हत्ती, माकडं, डुकरं, मांजरं,
कुत्री, भुरुंद, गिधाडं, गरुड, चमरं, चित्ते, मासे, पक्षी, घोडे, पहाड, नद्या, अरण्ये, समुद्र असं दिसू लागलं. त्याशिवाय मला समजणार नाही अशा विचित्र स्वरूपाच्या आकृती माझ्यापुढे नाचत होत्या. पूर्वी घडून गेलेल्या गोष्टी मला तिथे दिसत होत्या. जणू मी त्या काळात गेलेलो आहे. त्याचा अर्थ मला असा जाणवला की ते राक्षस अशा विविध रूपात पृथ्वीवर वावरत असत. हे ज्ञान मला कसं झालं तेही मी युधिष्ठिर तुम्हाला सांगू शकणारच नाही. पण आपल्याभोवती राक्षस, दानव अशा विविध रूपात असतात असं मी समजलो. काहींना 2 डोकी, तर काहींना 3 डोकी, तर काहींना त्याहूनही जास्त डोकी, अनेक हात असणारे, असे माणसासारखे वाटणारे पण माणूस निश्चितपणे नाही असं मला भासत होतं. त्यांचा मृत्यू हा आपल्या मृत्यूसारखा तात्पुरताच असतो. ते पुन्हा वेगळ्या अवतारात येणार असं तर विधीचं नियोजनच आहे. त्याशिवाय काही ऋषी, गंधर्व, यक्ष, गुह्यक, पिशाच्य, देवांचा द्वेष करणारे असुर माझं ते कृत्य साक्षीदाराप्रमाणे पाहत होते असं सुद्धा मला जाणवलं. त्या क्षणी मला असंही समजलं, अरे युधिष्ठिरा, माझ्या भावा, आपण कधीही एकटे नसतो. आपल्यावर पाळत ठेवून काही शक्ती ज्या अदृश्य सृष्टीतील असाव्यात असतात. आपल्या प्रत्येक कृत्याची नोंद होत असते. ह्या जाणीवेने मला भीती वाटली आणि असा अनुभव मला या आधी कधीही आलेलाच नव्हता. ते पाहत असताना मी त्याच वेळी उत्स्फूर्तपणे त्या दानवांची कत्तलसुद्धा करत होतो. जणू काही कोणी माझा उपयोग करून त्या हत्या करत होते. पुन्हा त्यांचा आकाशातून मारा माझ्यावर सुरू झाला. त्यांना आवरणं मला एकट्याला खरोखरी शक्यच नव्हतं. म्हणून मी त्रिपुराचा वध करणाऱ्या देवाला मदत करण्याची विनंती केली. त्यांनी माझं ऐकलं आणि तो मारा उलटवला. पुन्हा मी गांडीवानी बाणांचा वर्षाव सुरू केला. ते पाहून मताली देखील फारच खुश झालेला होता. माझा तो सारथी कौतुक करत होता. त्यामुळे मला आणखीनच जोर आला होता. तो म्हणाला, अशा प्रकारे देवसुद्धा राक्षसांची लढू शकत नाही. पुढेही म्हणाला, इंद्र स्वतः अशा प्रकारे हल्ला करू शकत नाही. अजूनही म्हणाला की आकाशातील नगरी जी देवांना आटपत नव्हती, तू एका हाताने ती संपवलीयस, हे मोठंच काम आहे ना. राक्षसांच्या नगराचा नाश करणारा म्हणून इंद्राचं नाव पुरंदर असं झालं. परंतु तुझं काम तर त्याहूनही चांगलं आहे असं तो मला वरचेवर म्हणत होता. माझी तारीफ करत होता. त्यामुळे मला हुरूपही आला. तू पुरंदर झालेला आहेस असं मताली मला म्हणाला. त्या दानवांच्या बायका बाहेर आल्या, आक्रोश करायला लागल्या. त्यांचा आवाज कुरारी पक्षाच्या ओरडण्यासारखा मला वाटला. त्या बायकांचे केस विस्फारलेले होते. त्या छाती बडवत होत्या. त्या बायकांनी त्यांचे दागिने, माळा काढून फेकूनही दिल्या. त्यांना त्या संहारामुळे किती दुःख झालेलं आहे ते मी समजू शकत होतो. त्यांचं रडणं ऐकून मला वाईट वाटलं. गंधर्वांच्या नगरासारखी दिसणारी ती नगरी शोकाकुल झालेली होती. ब्रह्माचा आशीर्वाद असूनसुद्धा त्यांचा नाश झाला होता. मी कारण मात्र आहे आणि विधिलेख मला वापरत आहे हे मला जाणवलं. ती शोकात बुडलेली नगरी जी मला एकदा सुंदर वाटलेली होती, ती आता सुंदर वाटेनाशी झाली. त्यानंतर ती नगरी जी ब्रह्माने त्या राक्षसांसाठी उभी केलेली होती, अचानकपणे माझ्यासमोरच गायबही झाली. जसं आकाशातील ढग आकाशात विरघळून जातात ना, अगदी तसं झालेलं होतं. आम्ही आमचं काम केलं होतं तेव्हा आता मथालीने आमचा रथ घराकडे वळवला. हिरण्यपूरचा आणि त्याआधी निवात कवचांचा नाश करून आम्ही परतत होतो. मी इंद्राला भेटलो. माझ्या सारथ्याने जे घडलं ते तसंच अगदी इत्तंभूत इंद्राला सांगितलं. मी फक्त तिथे त्याच्यापुढे उभा होतो. ते ऐकल्यानंतर इंद्राला किती हर्ष झाला ते मी तुम्हाला वर्णन करून सांगूच शकणार नाही. इंद्र म्हणाला, शाब्बास, चांगली कामगिरी केलीस. त्यानंतर माझं तर कौतुक करतच राहिला. मी अशा राक्षसांचा पराभव केलेला होता जे देवांनासुद्धा अशक्यप्रायच होतं. ते नंतर म्हणाले, पार्था, तू माझ्या शत्रूंचा नाश करून माझी दक्षिणा पूर्णपणे दिलेली आहेस. तू ह्यापुढे सुद्धा असाच अजिंक्य राहशील. लढताना भावना विवश न होता केवळ एक कर्तव्य म्हणून तू मारत होतास ते मला विशेष भावलं. अशा प्रकारे
तू तुझी मनस्थिती राखून ह्यापुढच्या लढाया करत जा. शत्रूंचा द्वेष न करता केवळ एक कर्तव्य म्हणून त्यांचा नाश करणं हेच तर खऱ्या क्षत्रियाचं लक्षण आहे. तसंच जर करत राहिलास तर देव, राक्षस, यक्ष, असुर, गंधर्व यापैकी कोणीही तुझ्यापुढे टिकावही धरू शकणार नाही. अरे कौंतेया, तुझ्या अशा पराक्रमामुळे तुझा भाऊ युधिष्ठिर पृथ्वीचा राजा होईल. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 18वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 19वा. अर्जुन पुढे म्हणतोय की इंद्र मला म्हणाले, धनंजया, सगळी दैवी आयुधं तुला वापरता येतील. त्यांच्यामुळे पृथ्वीवरील कोणीही तुझ्यापुढे मुकाबलाही करू शकणार नाही. तू जेव्हा कौरवांशी लढशील तेव्हा भीष्म, द्रोण, कृप, कर्ण, शकुनी असे कोणीही क्षत्रिय तुझ्यापुढे उभेही राहू शकणार नाहीत. ते सगळे मिळून तुझ्या 1/6 इतके ठरतील. त्यानंतर त्याने स्वतःच्या हाताने हा सोन्याचा हार माझ्या गळ्यात घातला. त्याचे देवदत्त त्यांनी मला दिलं. तो मला म्हणाला, ते तू अंगात घातलंस तर तुला कशाचाच त्रास होणार नाही. त्यानंतर त्याने माझ्या शिरावर अभेद्य जिरेटोप घातला. मग त्यांनी मला दैवी दागिने, आभूषणं स्वतः नेसवली. तो माझा महत्त्वपूर्ण सन्मानच होता. त्यानंतर मी मजेत स्वर्गात राहू लागलो. गंधर्वांची मुलं माझ्या सोबतीला होती. ते सगळे देव मला त्यांच्यातील एक असंच वागवायला लागले. काही काळानंतर तो मला म्हणाला, अरे अर्जुना, तुझे बांधव आता तुझी प्रतीक्षा करत आहेत, म्हणून आता तू परत जाणंच उचित ठरतं. युद्धाच्या दुःखदायक अनुभवानंतर मी तुम्हाला सोडून शस्त्र मिळवण्यासाठी 5 वर्षापूर्वी गेलो होतो. तिथे 5 वर्ष राहून सर्व शस्त्रविद्या शिकून घेतली. तो आता तुमच्यात पुन्हा येत आहे. इथे गंधमादनाच्या पर्वतावर आपण भेटत आहोत. युधिष्ठिर म्हणाला, अरे धनंजया, तू सगळी आयुधं प्राप्त केली आहेस हे चांगलं झालं. तुझ्यावर जो देवांचा राजा प्रसन्न आहे हे मोठं भाग्यच आहे. स्थानू तुला भेटले आणि तू त्यांना मिठी मारलीस कुस्तीच्या निमित्ताने, हे सुद्धा परमभाग्यच आहे. ते तुला राक्षसांशी लढण्यास मदत करत होते. ते समजून मला फार समाधान वाटत आहे. तुझी सगळ्या लोकपालांची व्यक्तिशः भेट झाली हे सुद्धा चांगलंच झालं. ह्या सगळ्या गोष्टींचा अर्थ असा आहे की आपलं भविष्य चांगलं आहे. तू आता परत आलेलाच आहेस, ते माझ्या दृष्टीने विशेष महत्त्वाचं आहे. आता मला असं वाटायला लागलं आहे की सगळी धरती आपण आधीच जिंकलेली आहे. धृतराष्ट्राची मुलं आधीच हरलेली आहेत असंच मी समजतो. एवढं बोलल्यानंतर तो राजा अर्जुनाला विचारतो की त्याला ती अद्भुत आयुधं पाहिजे आहेत. त्यासाठी सगळे पांडव उत्सुक आहेत. ज्या शस्त्राने त्याने निवात कवचांचा नाश केला ती दाखव, असं तो त्याला सांगतो. अर्जुन त्याला सांगतो की उद्या सकाळी मी तुम्हाला ती सगळी शस्त्र दाखवणारच आहे, जी वापरून मी हिरण्यपूर आणि निवात कवचांचा नाश केलेला आहे. त्यानंतर तो त्याच्या इतर भावंडांच्यासह झोपला. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 19वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 20वा. वैशंपायन पुढे सांगतात, ती रात्र संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी युधिष्ठिर त्याच्या भावंडांसह उठला. प्रातःकाळचे सगळे विधी उरकले आणि मग ते सगळे भाऊ पुन्हा एकत्र आले. तेव्हा अर्जुनाला तो म्हणतोय, अरे कौंतेया, आता तू आम्हाला ती आयुधं दाखव ज्याच्या वापराने तू ती राक्षसांची 2 नगर पादाक्रांत केलेली आहेस. तशी आज्ञा झाल्यानंतर तो पावित्र्याचा पुतळा धनंजय त्याची ती सगळी आयुधं त्याच्या भावंडांना दाखवतो. रथात बसल्यावर तो जमिनीवर बसून आजूबाजूच्या गोष्टींचा आधार घेऊन ती शस्त्र कशी वापरतात त्याचं प्रात्यक्षिकसुद्धा त्यांना दाखवतो. त्यात इंद्राने दिलेला शंखू तो दाखवतो. जसं तो ती शस्त्र वापरासाठी सज्ज करतो, सगळी पृथ्वी हादरायला लागते. त्याचा त्रास होऊ लागतो. त्या शस्त्रांचं बळ वाढू लागलं तसं सूर्याचं तेज कमी झाल्याचं जाणवलं. अग्नी मंद झाला. वेदांचं महत्त्वसुद्धा कमी झालं. वैशंपायन जनमेजयाला पुढे सांगतात, पृथ्वीत बिळात राहणारे जीव गुदमरल्यासारखे पटापटा बाहेर यायला लागले. ते पांडवांच्या अवतीभोवती जमा झाले. हात जोडून ते विनवणी करू लागले की हे थांबवा.
त्या आयुधांच्या तापाने भाजले गेल्यामुळे ते अर्जुनाला पुन्हा पुन्हा विनवणी करू लागले. त्यानंतर ब्रह्मर्षी, महर्षी आणि सिद्ध तिथे दिसायला लागले. त्यानंतर देवर्षी, यक्ष, राक्षस, गंधर्व आणि गरुड वर्गातील प्रजाती तिथे दिसू लागल्या. त्यानंतर सगळे लोकपाल, साक्षात महादेवसुद्धा त्यांना तिथे दिसू लागले. त्यांच्याबरोबर त्यांचे असंख्य गणसुद्धा उपस्थित झालेले होते. अरे राजा जनमेजया, तिथे दैवी फुलं बहरलेल्या स्थितीत त्यांना दिसायला लागली. वायुदेवाने ते पृथ्वीवर पसरूनच टाकले. स्वर्गातून गंधर्वाले स्तुतीसुमनं गाऊ लागले. अहो राजे जनमेजया, तिथे अप्सरासुद्धा त्यांना दिसू लागल्या. त्या तर नृत्य करत होत्या. केवळ ती शस्त्र बाहेर काढल्यामुळे ते झालेलं होतं. अजून तर वापर होण्याचं बाकीच होतं. नंतर अर्जुन त्या पांडवांना म्हणतोय की ही आयुधं खरं तर अशा प्रकारे उडवायचीच नसतात, म्हणून मी आता ती बंद करत आहे. जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्या गरजेनुसार ती बाहेर काढायची असतात. मी तुमच्या समाधानासाठी ती काढली, पण ते अयोग्य आहे, म्हणून मी ती पुन्हा बंद करून ठेवत आहे. जेव्हा कौरवांशी लढाई होईल तेव्हा ती मी योग्यरित्या बाहेर काढणार आहे. या आयुधांशी खेळणं फारच घातक असतं. युधिष्ठिर ते समजल्यानंतर अर्जुनाला सांगतो की तसं असेल तर ती त्वरित बंद करून ठेव. त्याला माहीत नव्हतं त्याबद्दल, म्हणूनच दाखवायला त्यांनी सांगितलं. असं बोलून तो ती आयुध बंद करून ठेवण्यास सांगतो. जेव्हा तू त्यांचा उपयोग युद्धात करशील तेव्हा तुला समजेल की ते कशी कामं करतात. वैशंपायन पुढे सांगतात, देवांनी अर्जुनाला ती आयुध न उघडण्याचं सांगून ते लोकपाल, महादेव, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, सिद्ध असे सगळे पुन्हा अंतर्धान पावतात. त्यामुळे पांडवांना त्या आयुधाच्या सामर्थ्याची कल्पना येते आणि त्यानंतर तो सगळे म्हणजे ते 6 जण त्या अरण्यात मजेत राहायला लागतात. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 20वा भाग इथे संपलेला आहे. निवात कवच युद्ध पर्व भाग 21वा इथेच आपलं निवात कवच युद्ध पर्व संपणार आहे. जनमेजय सांगत असतात, मला सांगा, तो पार्थ स्वर्गातून ती सगळी आयुधं मिळवून परत आल्यानंतर माझे पूर्वज धनंजयाबरोबर कसे राहत होते. वैशंपायन सांगायला लागतात, आपल्या इंद्रासारख्या संपन्न भावाबरोबर म्हणजेच अर्जुनाबरोबर ते तेथील गंधमादन पर्वतातील सुंदर उपवनात मजा करत असतात. त्यांचा समय सुखातच जात होता. त्या प्रदेशांचं निरीक्षण करण्यात त्याचा काळ सुखाने जात होता. कीर्ती त्यांच्या हातात धनुष्य आणि बाण घेऊनच फिरत असे. वैश्रवणाच्या कृपेनेच त्यांना तिथे मजेत राहण्याची सोय होती. त्यामुळे ते कशाचीही पर्वा न करता आपला काळ आनंदात घालवत होते. अशा रीतीने ते नंतरची 4 वर्ष तिथे अर्जुनाच्या संगतीत राहत होते. तो काळ कसा गेला ते सुद्धा त्यांना समजलं नाही. पांडवांच्या आयुष्यातील तो सगळ्यात जास्त सुखाचा काळ होता. पांडव आणि त्यांच्याबरोबर असलेले असे सगळे 10 जण एकदा एकत्र बसून काही निर्णय घेण्याचं ठरवतात. त्यात भीम, अर्जुन, त्यांची पत्नी कृष्णा आणि दोघेही माद्रीचे असे बसलेले होते. ते त्यांच्या राजाला विनंती करतात की आपल्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी आपल्याला इथे जंगलात राहणं काही योग्य नाही आहे. आपण गेली 11 वर्ष असेच राहत आहोत. येथील सुखात रमण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे. आपल्याला आता अज्ञातवासात जायचं आहे. म्हणजेच आपल्याबरोबर असलेल्यांचा सुद्धा आपल्याला आता त्याग करावा लागणार आहे. इथे राहून आपल्याला आपला गेलेला मान सन्मान काही मिळणार नाही आहे. आपल्या शत्रूंना माहीत आहे आपण आज कुठे आहोत. त्यासाठी पुढील वर्षासाठी इथून जाणं गरजेचंच आहे. अशा रीतीने यशस्वीरित्या अज्ञातवासात राहिल्यानंतर आपल्याला पुढचं काम करायचं आहे, ज्यासाठी जिष्णू स्वर्गात गेलेला होता. आपल्याबरोबर असलेल्या सोबत्यांनासुद्धा आता आपल्याला सोडावं लागणार आहे आणि ते त्यांच्या ठिकाणी जातील. ते गेल्यानंतर आपण इथून निघायचं आहे. अज्ञातवासात यशस्वीपणे राहिल्यानंतर आपण त्या कौरवांचा नाश करायचा आहे. त्यासाठी त्या अज्ञातवासातील काळ यशस्वीपणे काढणं जरुरीचं आहे. इथे असं राहण्याने आपण आपली दुःख कदाचित विसरू आणि आपला वचपा काढण्याचा विचारसुद्धा कमजोर होईल. हे काही योग्य नाही आहे आणि म्हणून इथून निघणं आवश्यक आहे असं त्यातील एक जण बोलतो, जे इतरांना पटतं. ते आपलं गेलेले राज्य मिळवून तू आमचा राजा उत्कर्षाला पोचेल, जे आपलं उद्दिष्ट आहे.
तुला विविध यज्ञ करायचे आहेत. त्यासाठी तू आता तुझ्या शत्रूच्या नाशाचा विचार करण्यास सुरुवात करावीस. तिथे आपला मामेभाऊ दामोदर आपलं वाट पाहत आहे. सात्यकीसुद्धा आपली वाट पाहत आहे. म्हणून अरे धर्मराजा युधिष्ठिरा, अर्जुनाच्या आणि भीमाच्या अद्वितीय सामर्थ्याचा उपयोग करून तू, कृष्ण, त्यांचे यादव, तुझे 2 धाकटे भाऊ आणि इतर अनेक राजे यांच्या मदतीने युद्धाची तयारी करायलाचा विचार करावास असं ठरतं. ते धर्मयुद्ध घडवणं, त्यात कामयाब होणं हे उद्दिष्ट पुढे ठेवूनच आपल्या योजना तयार करायला सुरुवात केली पाहिजे. एवढं बोलल्यानंतर वैशंपायन पुढे सांगतात, असा विचार झाल्यानंतर तो राजा, कृपार, दयाळू धर्मराज युधिष्ठिर हित आणि न्याय यांचा विचार करून काही गोष्टी ठरवतो. तो वैश्रावणाच्या वाड्याकडे जातो. त्या वाड्याला तेथील हरेक गोष्टींचे आभार मानत तिथे असलेल्या राक्षसांचा निरोप घेत तेथील पर्वतांचे सुद्धा कृपा प्रसाद मागतो. त्या सगळ्यांना लावून नमस्कार करत परत तिथून तो निघतो. त्यावेळी तो त्या गंधमादन पर्वताला आश्वासन देतो की आम्ही आमचं उद्दिष्ट साध्य केल्यानंतर पुन्हा इथेच तुला भेटण्यासाठी येणार आहोत. त्यानंतर इथे राहून घोर तपस्या करणार आहोत, तेही तुझ्याच सान्निध्यात. ते झाल्यानंतर ते पांडव त्यांच्याबरोबर असलेल्या ब्राह्मणांसह तिथून निघून जातात. भीमाच्या आवाहनाने त्यांचा राक्षस पुत्र घटोत्कच तिथे त्यांचे राक्षस सोबती घेऊन येतो. त्यांच्या मदतीने त्या तीर्थयात्रींचा परतीचा प्रवास आले त्याच मार्गाने ते प्रारंभ करतात. त्यांना निरोप देण्यासाठी ऋषी लोमस, अरष्टीसेन ऋषी त्यांना निरोप देतात. पांडव त्यांच्या परतीच्या प्रवासात आणखीन काही अद्भुत तीर्थक्षेत्र पाहत पाहत आपला परतीचा प्रवास करायला लागतात. अशा रीतीने निवात कवच युद्ध पर्वाचा 22वा भाग इथे संपला आहे. त्याचबरोबर महाभारतातला 12वा खंड देखील इथे समाप्त होत आहे.